ज्याला ज्याला मायबाप असतील त्यांना सांगतो, तुमच्यासारखा भाग्यवान जगात नाही ज्याला माय आणि बाप आहे. अरे माय आणि बाप घरातल्या पंत्या असतात, लक्षात ठेवा. पंत्याचा फार प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंत्या विझल्या ना तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती विसर्जन केल्यावर देवळी उदास दिसतं, तसं मायबाप गेल्यावर केवढी मोठे फोटो लावा भाऊ, घर भकास दिसतं. मायबाप, तुम्ही काहीच करू नका. सकाळी उठलं की मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. दर्शन घेतल्यावर तुमचे मायबाप पाठवून प्रेमानं हात फिरवतील आणि तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काही म्हणतात महाराज तुम्ही सांगता आम्ही रोज दर्शन घेतो मायबापाचं, बरं मग ते आशीर्वादच देत नाही. अरे ते शिकलेले नाही, वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुँह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ते देवाच्याही नाही, आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ती तपस्व्यांच्या नाही. थोडा विचार करा, हे अख्खं रामायण घडलं कशामुळे? मायबापाच्या शापामुळे. राम घ्या घ्या उरका लवकर, हे कथा थांबलं नाही पाहिजे. शेवटी घालता आला असतं काय. पाचशेचे असते तर काय बिघडलं असतं. बरं उद्या घेऊन, ठीक आहे. धन्यवाद. प्रातकाल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. प्रभूचा नियम आहे. एक लक्षात ठेवा, मायबापाची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे. इथे जेवढे मायबाप बसले त्यांच्या पार्टीनं बोलतोय मी. मायबापाची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक, माझा मुलगा दिवसभरात एकदा तरी आमच्या डोळ्यानं दिसावा. याच्या पलीकडे मायबापाची इच्छा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जर चुकून कोणी वृद्धाश्रमात टाकलं असेल मायबापाला, इकडचे चांगले लोक आहे सांगतो चुकून, आमची लातूरला कथा होती बाबा. 1-2च मिनिटात सांगतो. घडलेली घटना, हे काही पुराणातलं नाही. फार मोठे अधिकारी साहेब होते आणि ते दररोज रामायणाला येत होते. दररोज
3 दिवस साहेब सतत रामायणाला आले. चौथ्या दिवशी मॅडमला घेऊन आले. मॅडमला आयुष्यात पहिल्यांदा मॅडम आल्या. कधी जन्मात ऐकलं नव्हतं. आणि चौथ्या दिवशी मॅडमने रामायण ऐकलं. विष्णुभाऊ भेटले का? सोनवणे तुम्ही ते विष्णुबुवा कुठं आहे म्हणे. ते बा तिथंच आहे तुमच्या शेजारी. हां जमलं. चौथ्या दिवशी मॅडमने रामायण ऐकलं. 5व्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाल्या लवकर चला जागा भेटली पाहिजे. बरं का उलट झालं आता. हे नीट आहे का? आणि 6व्या दिवशी मॅडम म्हणल्या आज रामायणाला जायचं नाही. मग गाडी काढा. कुठं जायचं? वृद्धाश्रमात जायचं आहे का? माझ्या सासूला घरी आणायचं आहे. एका दिवसाचा परिणाम सांगतो. मुलानं मायला आणावं नवल नाही, सुनन सासू. साहेब आणि मॅडम वृद्धाश्रमात. आधी मॅडम उतरली, जे पळत गेली सासूच्या पायावर डोकं आपटू आपटू रडली. सासूबाई पोटची मुलगी समजा, माझा काय गुन्हा असेल तो पोटात घाला, पण आता शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करणार. गाडीत बसा. आणलं ना घरी. पण म्हातारीनं हट्ट धरला. तूच मला नवऱ्याला सांगून वृद्धाश्रमात आणून घातलं. 2 वर्ष झाले. आज का बरं तुम्हाला घ्यायला आली? सासूबाई आयुष्यात पहिल्यांदा काल रामायण ऐकलं मी. 3 तास रडली. रामायणातनं ठरवलं की आता आमच्या सासूबाईला घरी आणायचं आणि देवीसारखी सेवा मरेपर्यंत करायची. आता सासूनं आग्रह धरला, आज मलाही रामायणाला घेऊन चला. 3 दिवस एकटे साहेब आले. 2 दिवस साहेबनं मॅडम आल्या. 6व्या दिवशी माय, मुलगा आणि मॅडम. मला त्या बाबाची भेट करून द्या. बरं का विष्णुभाऊ. ती म्हातारी स्टेजवर आणली साहेबानं आणि मॅडम. माझ्या तोंडावरून हात फिरून म्हातारी रडली. बाबा माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या वृद्धाश्रमात असेल, लेकाची सुनाची वाट पाहत असेल. थोडंसं रामायण करी मी सांगत जा बाबा, पण माझ्या सोनावर परिणाम झाला असं दररोज सांगत जा बाबा. कितीतरी मावल्या आपल्या लेकाची सुनाची वाट पाहतात. मी का सांगतो? मुलानं आईला आणावं नवल नाही, सुननी सासू. म्हणून जर चुकून कोणी वृद्धाश्रमात मायबापाला टाकलं असेल तर आजचं रामायण संपल्यावर त्यांनी घरी जा. आतून कडी लावून घ्या आणि मंडईच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहिजे तुम्हाला? पायावर डोकं ठेवा ना मंडईच्या. काय डोक्यात फरक झाला का तुमच्या? 3 दिवस झाले घेऊ राहिला जाता रामायण ऐकायला. डोकंच जाग्यावर आलं म्हणा आमचं. माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं. बायको म्हणणार आहे आणा आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणावं. मग काय हरकत आहे? दाटीवाटी जनावर बांधून गाईचा गोठा एक कोपरा खाली करा. 2 पोते द्या त्यांना झोपायला. 2 मळकटल्या गोदड्या द्या. 2 जर्मनचे ताटं द्या. 2 तांबे प्लास्टिकचे. मग काही खर्च आहे का? बरं स्वयंपाकही करू नका ना. मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून रोज पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायनं उसणं पासणं केलं, मोलमजुरी खुरपणी अर्धपोटी राहिली, ज्या बापानं गाठी गाठीचं धोतर नेसून तुला शाळेतले 2 ड्रेस घेऊन दिले, त्या मायबापासाठी फक्त रोज 1 भाकरी चोरा. पाप लागणार नाही. भाकरी खिशात घाला. मोटरसायकलनी ऑफिसला जाताना का जसे जनावर
चाऱ्यासाठी हंबरतात ना, तसे तुमचे मायबाप भूक लागल्यामुळे लेकाच्या फटफटीचा आवाज ऐकत बसले असतील. आता येईल आमचा दादा. गोठ्याकडून मोटरसायकल न्या, तुमची वेळ वाचवतो, उतरू नका. फक्त मोटरसायकल उभी करा, खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात. पाहू नका शेणात पडली का गव्हाणीत. तुमचं काम झालं, जा ऑफिसला. आता दोघालाही उठवत नाही तरी माय घुसत 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 त्या भाकरीपर्यंत. लुगड्याच्या पदरानं ती भाकरी पुसून काढल, मग कोपऱ्यात जाईल माय. तिथं वाटप होईल दोघात भाकरीचा. अर्धी भाकर बापाच्या ताटात, अर्धी भाकर मायच्या. दोघालाही दात नाही, भाकरी चावत नाही, भुगा करतील, त्याच्यात पाणी ओततील दोघंही मायबाप. गोठ्यातलं सांगतो, मुरू देतील ते, पण भुकेचा डोम पोटात उठलेला आहे. आणि मग खायला सुरुवात करतील ना, एक एक घास खाताना गोठ्यात माय डबडबल्या डोळ्यानं बापाकडे पाहून आणि बाप डबडबल्या डोळ्यानं मायकडे पाहून घासागणिक एवढा शब्द अभिमानानं उच्चारतील, भाकर आपल्या दादानं दिली म्हणाल, भाकर आपल्या राजानं दिली म्हणाल, भाकर आपल्या लेखानं दिली म्हणाल. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. मायबापाला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही का सांगतो. इथून वाढला आपला जगाचा बाप आहे. 33 करोड देवता लाईनला उभ्या आहे दर्शनासाठी. तरी प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. तरी सकाळी उठले म्हणजे आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतात. ही कालक्रमणा चालू असताना गादी तणय म्हण चिंता व्यापी. गादी तणय म्हणजे विश्वामित्र. त्यांच्या बापाचं नाव गादी मुनी आहे म्हणून त्यांना गादी तणय म्हणतात. गादी. विष्णुभाऊ कायला वाटेल तुलसीजीचा अनुस्वार चुकला असेल. गांधी नाही, नाही गांधी नाही भाऊ, गादीच. काही काहीला वाटते ना, काही म्हणतात ज्ञानेश्वर महाराजचा अनुस्वार चुकला हरिपाठात. काय सर्वा घंटी राम. अरे नको अनुस्वार देऊ, इथे सर्वा घंटी नाही. आमची पद्धत आहे. जास्त शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतात काही काही. म्हणजे अनुस्वाराची गरज नाही विष्णुभाऊ, तिथं अनुस्वार देणे गरज आहे, तिथला काढून घेणे. शुद्ध बोलण्याचा. तुंप वाडा, तुंप. अरे तुंप कशाला, ते तुपच आहे ना. पण हे जास्त शुद्ध बोलण्याचा प्रयत्न. तुंप वाडा, तुंप वाडा, तुंप. अरे तुपच म्हण. इथं अनुस्वाराची गरज नाही, तिथं अनुस्वार तुंप. आणि अनुस्वार पाहिजे तिथला काढून घेतं. कुकू आहे का, कुकू. इथं कशाला कुकू करतो, इथं कुंकू. तिथे अनुस्वार पाहिजे तर कुकू, नको तर तुंप. तसं हे गांधी नाही, गादी. गादी तर नाही म्हण चिंता. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण सुभाऊ मारीच यज्ञाचा विध्वंस करतात म्हणून चिंतातूर. पण कळालं त्यांना प्रभूचा अवतार अयोध्येत झालेला आहे. म्हणून अयोध्येत येतात विश्वामित्र. बहुविधी करत मनोरथ. बहुविधी करत मनोरथ, जात लागी नहीं बार. करी मज्जन सरयु जल, गए भूप दरबार. सियावर रामचंद्र की जय. क्या बात है. शरयू मध्ये स्नान करतात कोण, विश्वामित्र. दशरथ राजाला कळालं, महाराज प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्र
अयोध्या की ओर पधारे, मुनि आगमन सुना जब राजा, विप्र गयौलय मिलन गयौलय विप्र समाजा। ब्रह्मवृंदांना सोबत घेऊन विश्वामित्र गेले, दंडवत घातला, कडकडून मिठी मारली विश्वामित्राने राजा दशरथाला। दशरथजीचं रडणं सुरू झालं। क्यों रो रहे राजन, कुछ अनहोनी घटी परिवार में? जी नहीं सरकार। तो रोते क्यों? ये खुशी के आंसू है। मतलब मैंने कुछ भी पुण्य नहीं किया महाराज, अंधे माँ बाप का इकलौता बेटा श्रावण, उसको मारने का पाप मैंने किया है। मेरे जैसा पापी ब्रह्मांड में नहीं है, लेकिन आज जवाब मिल गया, मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा। मतलब बिगर बुलाए संत घर आए, समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है। न बोलावता महात्मा दारात आला, समजायचं आपल्या पूर्वजांची पुण्याही फळाला। पुण्य फळले बहुता दिवसा भागे, उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैचा संत चरण पावलो। आजी फिटले माझे कोडे बहुत जन्मीचे सगळे, कोंदाटले पुढे परब्रह्म। पूजा केली, भोजन झालं, विश्रांती झाली, आणि तिसऱ्या प्रहरी दशरथ राजाने अति नम्रतेनं विचारलं, काही कारण आगमन तुम्हारा, कसं येणं केलं? असुर समोसता वै मोई वै जाचन नृप आयोते। अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात, तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे। दशरथजी उठून उभे राहिले, राम? सोच समज करतो मंगो बाबा, अरे चौथे पण पायू सुत चारी, उतार वयात मला 4 लेकरं झाली, त्यातला थोरला पुत्र राम मागताय, त्यापेक्षा धेनू धाम भूमी धन प्राण यापैकी काही मागा। धेनू म्हणजे गायी मागा, धन म्हणजे पैसा मागा, धाम बंगला मागा, भूमी जमीन मागा, नाही माझा प्राण मागा, पण राम नाही देणार। का? यज्ञ यागादी क्रिया करून झाला मला। यज्ञ कोणी केला होता? ते शृंग ऋषीनी। तेच विचारतो, आमच्याच पैकी एका ऋषीने तुला यज्ञ केल्यामुळे तुला 4 लेकर झाले राजा। मग ऋषीनं यज्ञ केल्यामुळे 4 झाले, एक ऋषी यज्ञापासून झालेल्या 4 पैकी यज्ञाच्या रक्षणासाठी त्याला 1 मागतो, तुझं काय जातं? काय म्हणा बाबा, नाही देणार, नाही देणार, नाही। तारकन उठले, आधीच रागीड बाबा, ते वाघाचं कातलं बगलेत दाबलं, कमंडल उचलला, पायात खडाऊ दंड, 4-5 पायऱ्या उतरले, ताड 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 थांबले। तिथून पुन्हा एकदा मागं फिरून पाहिलं तर दशरथजी लट 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 कापत होते। पाहतो काय राजा? विनमुख निघालो, विनमुख गेली या अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती। विश्वामित्र म्हणतात मला, तसं कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्र चरित्र आठव, कळेल विश्वामित्र। आणि उरलेल्या पायऱ्या उतरले, अंगणापर्यंत पोहोचले असेल, वशिष्ठ लट 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 कापत होते। काय केलं दशरथा? आधीच त्या साधूचं माझं पटत नाही, ते म्हणून या साधूनं सांगून ठेवलं असेल, या साधूचं पावती बुक पाडायचं नाही। अरे रामासोबत लक्ष्मण देऊन टाक बाबा, जा। पडत आला राजा दशरथ, आंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले, महाराज माझी 2 मुलंने आपण विनमुख जाऊ नका। आता इथे थोडीशी मजा, राम देणार नाही म्हणणारा राजा आता लक्ष्मण सुद्धा सोबत न्या म्हणतो का? आदेश वशिष्ठाचा आहे। आता इथे उत्तर मिळतं, राज्य यंत्रणा कशी असावी या प्रसंगाकडे पहा। राजा कसा असावा? त्याचं उत्तर आहे राजा मुखासारखा असावा। म्हणून कुठेही मुख शब्द लागतो। कुटुंब चालवतो त्याला काय म्हणतात? कुटुंब प्रमुख। आलन मुख, तुमची इच्छा नसू दे मुख लागतंच। कुटुंब प्रमुख, गाव प्रमुख, तालुका प्रमुख, देश प्रमुख, ही मुख आहे। राजा मुखासारखाच पाहिजे। बरं मुखाचं काम काय आहे? मुखाचं काम आहे खाणे, म्हणजे राजानं खाल्लंच पाहिजे, राजा खाणाराच पाहिजे। पण पुढचं लक्षात ठेवा, मुख खातं
पण मुखासाठी खात नाही, शरीराच्या पोषणासाठी खातं, हे त्याचं उत्तर आहे. तसं राष्ट्र शरीर आहे, राजा राष्ट्राचं मुख आहे. राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारूपी मुखाने जरूर खावं. आणि मग राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे तर यंत्रणा व्यवस्थित चालते. एक नियामक मंडळ, एक कार्यकारी मंडळ. त्यावेळेला 8-8 सदस्याचे 2 मंडळे अयोध्येत आहे. कार्यकारी मंडळात 8च सदस्य आहे, नियामक मंडळात 8च सदस्य आहे. नाव मी सांगतो, हिशोब करा फक्त. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत. हे 8 लोकांचं जे मंडळ अयोध्येत हे कार्यकारी. याच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ आहे, त्याचं नाव नियामक मंडळ. आणि त्या मंडळातही 8च सदस्य आहे, पण सगळे लंगोट्यावाले साधू आहे. कारण अधिकार राजावर गाजवायचा आहे. मग आपलंच पोरगं लावलं साहेबांनी कामाला आणि साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, असं एकही मिंध नाही. सगळ्या लंगोट्या 8ही. त्यांची नावं कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे आणि जाबाली. ही यंत्रणा लक्षात राहील ना? हो म्हणा ना, काय होते. हे 8 ऋषीचं मंडळ नियामक मंडळ आहे. आणि नियामक मंडळाच्या सदस्याचं राजाला ऐकावंच लागतं. वसिष्ठ नियामक मंडळाचे सदस्य आहे. राम देणार नाही, विश्वामित्राला विनमुख केलं, पण वसिष्ठानं सांगितलं रामच नाही, सोबत लक्ष्मण दे जा. पळत आला आणि पाय धरले का? आता आदेश नियामक मंडळातला आहे. ही यंत्रणा. बाबा विनमुख जाऊ नका, 2 मुलण्या. तर तयारी सुरू झाली. विष्णू भाऊ पण 4:30 वाजले ना. आता काय 1.5 तासात बरोबर करू आपण. बरोबर करू. राम लक्ष्मण तयार झाले. रडारड सुरू झाली. आता रडारडचं काय कारण? अरे 15 वर्षाचे पोरं पुण्याच्या सारसबागेत चालले गाव फिरायला, राक्षस मारायला चालले. कोण? 15 वर्षाचे. आणि काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहे का लेकराच्या? म्हणून राजवाडा रडतो. सगळे रडतात, फक्त एकच पात्र नाही रडत, तिचं नाव कौसल्या. अरे जिचा राम चालला ती का नाही रडत? तिला आठवलं ना लहानपणचं भविष्य. माझ्या रामाच्या लहानपणी एक साधू आलता हिमालयातला. त्यानं सांगितलं होतं, कौसल्या माई तुमचा राम 15 वर्षाचा होईल का नाही, एक साधू येईल, याला घेऊन जाईल आणि जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत तुमच्या रामाचं लग्न होईल. म्हणजे आता माझा राम लग्नाला चालला. आता तुम्हाला विचारतो, मुलगा नवरदेव झाल्यावर मम्मी रडते का? खरं बोला. मुलगा नवरदेव झाल्यावर मम्मी तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. तसा कौसल्या रडत नाही, बाकी सगळ्या रडत होत्या. तिनं विचार केला माझा राम आता लग्नाला चालला. शेवटी दशरथ राजाने रामाचा हात धरला, विश्वामित्राच्या हातात दिला आणि सांगितलं, श्रीराम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र निघाले. शरयू पार केली, अरण्यातला प्रवास. अरुण नयन उर बाहु बिसाला, नील जलद तनु श्याम तमहाला, कटिपट पीत कसे बर भाता, रुचिर चाप सायक दुई हाता. श्याम गौर सुंदर बहु भाई, विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना, मोहिनीति पिता तजे भगवाना.
जेव्हा घनघोर अरण्यात प्रवास, कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश ध्वनी कान येऊ लागला. रुके रहो, बहुत दिन से भूखे हूं. भगवान ने भोजन भेजा है, तीनों को खाती हूं. रुके रहो. तिघ जाग्यावर थांबले. आवाज जवळ येतो, व्यक्ती दिसत नाही. विश्वामित्राचं लक्ष गेलं. श्रीराम जी बाबा दौड़ दौड़ के आ रही ना. नरभक्षक ताटिका राक्षसी नहीं, बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो इसे. हम रघुकुल के बाबा, महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं. अच्छा, अरे वो अपने को मार डालेंगे, मर जाएंगे बाबा, तो भी हम महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. महिलाओं पर हथियार उठाना रघुकुल का धर्म नहीं. नहीं, पिता की आज्ञा मानना तो रघुकुल का धर्म है. हाँ, तो तुम्हारे पिता विश्वामित्र बोले, तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे? जाओ, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. मैं आज तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो ताटिका को. तैयार हो गए. सावधान ताटिका, रुके रहो. अरे जल्दबाजी करो राघव.